Hello student, in standard 9th, the subject science 2, chapter number 16, heredity and variation. In the previous two videos, we learned about the inheritance, then chromosomes heredity, and after the second, in the second, we learn about the genes, that is DNA and RNA structures also we learn. Now, in this video, we are going to learn about the Mendel's principle of the heredity. अर्थातच मेंडल यांचे अनुवंशिकतेचे सिद्धांत. यामध्ये आपण अनुवंशिकतेचे सिद्धांत शिकणार आहोत. ग्रेगल जॉन्स मेंडल यांचा परिचय करून घेणार आहोत. तसंच मेंडलने जो काही संततीचा एक संकर संततीचा प्रयोग केला, जनक पिढीचा प्रयोग केला, त्याविषयी जाणून घेणार आहोत. In the previous topic, we learned about the inheritance. Mendel carried out the research in the direction of the inheritance and put forth the principle of the heredity and responsible for such inheritance. Genetic materials is transferred in equal quantity from the parent to the progeny. Principles of the heredity are based upon this fact. म्हणजे मात्या पित्याकडून संततीमध्ये समान प्रमाणात जनुकीय पदार्थ संक्रमित केले जातात आणि यावर लक्षणांच्या ज्या अनुवंशिकतेचे जे सिद्धांत असतात ते आधारित आहेत. आणि याच लक्षणांचा अनुवंशात म्हणजे माता पित्यांचा सहभाग समान असेल तर संततीमध्ये कोणती लक्षणे आढळून येतील हाच त्यांचा विचार होता या सिद्धांतांमध्ये. यासाठी त्यांनी विविध प्रयोग तर केलेच, पण मात्र त्यांनी खास करून एक वाटाण्याच्या झाडावर केलेला प्रयोग, तो प्रयोग हा संपूर्ण आजपर्यंतच्या एक्सपेरिमेंटमध्ये सर्वोत्तम ठरला. त्यामध्ये त्यांनी काही कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास केला आणि त्या कॅरेक्टरिस्टिक्सवरून त्यांनी हा सिद्धांत सिद्ध करून दाखवलेला आहे. ग्रेगर जॉन्स मेंडल यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. एक ऑस्ट्रियन सायंटिस्ट होते. त्यांनी हा वाटाण्याच्या झाडांवरचा प्रयोग करून काही लक्षणांचा अनुवंशिकतेचा त्यांनी अभ्यास केला आणि मेंडलने असं दाखवून दिलं की या लक्षणांच्या अनुवंशात काही सिद्धांताचे पालन केले जाते. ते सिद्धांत पुढे त्याच्याच नावाने प्रचलित झाले. मेंडलने केलेल्या कामाचे महत्त्व इतरांना पटण्यासाठी 20व्या शतक उजाडावे लागले आणि सिद्धांताच्या पुनर्पडताळणीनंतर आज हे सिद्धांतसुद्धा म्हणजे आधुनिक अनुवंशशास्त्राचा पाया ठरलेले आहेत. ते एक चर्चचे पादरी होते आणि त्यांनी त्या चर्चच्या प्रांगणामध्ये वाटाण्यांचे विविध जातींचे झाडांचे बियांचा आकार असलेले वाटाण्याचे झाडं त्यांनी रोपं लावली आणि त्यांचा अभ्यास ते करत गेले. आणि तो अभ्यास त्यांनी म्हणजे त्यांच्या आकारावरून, रंगांवरून, म्हणजे शेप ऑफ द सीड्स, कलर ऑफ द सीड्स आणि कलर ऑफ द फ्लॉवर, शेप ऑफ द पॉड म्हणजे त्या शेंगा, त्यांचा आकार, नंतर त्या शेंगांचा रंग, त्यानंतर त्या झाडाची पोझिशन, म्हणजे फ्लॉवरची पोझिशन, यांच्यावर सुद्धा त्यांनी हाईट ऑफ द प्लांट, अशा पद्धतीने त्यांनी एक एक मुद्दे निरीक्षण करत करत नोंदवत गेले आणि त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या ज्या आपण या मेंडलच्या प्रिन्सिपल्स म्हणून आजपर्यंत वापरत येत आहोत. आणि यालाच म्हणतात आपण. तर हे फक्त वनस्पतीच्या बाबतीत होतं, पण मानवांच्या बाबतीतसुद्धा त्यांनी हा सिद्धांत सत्य करून दाखवलेला आपल्याला दिसतो. पायसम्स सटायवम म्हणजे वाटाण्याच्या झाडाचं नाव. डॉमिनंट आणि रेसेसिव्ह म्हणजे डॉमिनंट म्हणजे प्रभावी आणि रेसेसिव्ह म्हणजे अप्रभावी, म्हणजे ज्याचा प्रभाव पडत नाही ते. आता बीजांचा आकार दिलेला आहे राऊंड आणि रिंकड. आता कॅपिटल आर आणि स्मॉल आरने दर्शवलेला आहे. त्यानंतर कलर ऑफ द सीड हा येलो रंगाचा वाटाण्याचा रंग आहे आणि ग्रीन रंगाचा, याचा कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय अशा पद्धतीने दर्शवलेला आहे. त्यानंतर आपण याचा वापर पुढे करणार आहोत. कलर ऑफ द फ्लावर याचा पर्पल रंग आहे, तर तो कॅपिटल सी अक्षराने दर्शवलेला आहे. तर व्हाईट रंगाचं फ्लॉवर जे आहे त्याचा रंग पांढरा रंग असेल म्हणून तो स्मॉल स्वरूपातला दिला आहे सी. तर शेप ऑफ द पॉड, तर याच्यात पण बघा इन्फ्लॅटेड आणि कॉन्स्ट्रिक्टेड, म्हणजे आपण म्हणू शकतो की पूर्ण भरलेली आणि चपटी. कॉन्स्ट्रिक्टेड म्हणजे चपटी, तर कॅपिटल आय आणि स्मॉल आयने दर्शवलेला आहे. कलर ऑफ द पॉड, तर हा सुद्धा आपल्याला इथे ग्रीन आणि येलो, म्हणजे याचं बघा ग्रीन दिलेला आहे
तर आपण कलर शब्द न वापरता इथे जी आणि इथे स्मॉल जी या पद्धतीने वापरलेला आहे. त्यानंतर आपल्याला जी फुलांची जागा म्हणता येईल की पोझिशन ऑफ द फ्लॉवर, हे बघा इथे या रेसेसिव्हमध्ये बघा 2 प्रकारचे फुलं वरच्या दिशेला आहेत आणि 2 फुलं जी ॲक्सिलरी दिशेला आहे, म्हणजे त्या जागेवर आहे. ॲक्सिलरी म्हणजे काय, मधल्या भागावर म्हणजे कोनामध्ये असतील आणि आणि टर्मिनल म्हणजे काय, टोकावर असणारी झाड. आता ही कॅपिटल आणि स्मॉल ए या अक्षराने दर्शवलेली आहे. त्यानंतर बघा, तर ही जी हाईट आहे, झाडाची हाईट ही सुद्धा काहीतरी दर्शवते आहे. तर हाईट आपल्याला इथे टी अक्षराने दर्शवलेलं आहे आणि जे स्मॉल टी म्हणजे ती बुटक्या स्वरूपातली आपण म्हणू शकतो, त्याला ड्वार्फ असं म्हणतात. आणि टॉल आणि ड्वार्फ असे 2 फरक यांनी नोंदवलेले आपल्याला दिसून येतात. हे त्यांचं संपूर्ण निरीक्षण यामध्ये दिसून आलं. जसे आपण वाटाण्याच्या लक्षणांविषयी आपण समजून घेतले, तसंच एक तिथे चौकट दिलेली आहे. त्यामध्ये डॉमिनंट आणि रेसेसिव्ह ह्युमन बिईंग्जमध्ये काही गोष्टी आढळतात. पण आपल्याला आता याचा स्टडी न करता आपण वाटाण्याच्या याच्यावर करणार आहोत, पण तरी समजून घ्यायला हरकत नाही. तर बघा, मानवामध्ये सुद्धा आपल्याला रोलिंग टंग असते, नॉन रोलिंग टंग म्हणजे काहींची जीभ दुबडणारी असते, न दुबडणारी असते. म्हणजे हे प्रभावी आणि अप्रभावी ठरतं. हातावर केस असते, हातावर केस नसते. मग काहींच्या शरीरावर आहेत, मग ते अप्रभावी ठरलेले आहेत ते गुण. तर काळे आणि कुरळे केस, भुरे आणि सरळ केस असे 2 प्रकारचे केस हे काहींच्या लक्षणामध्ये असते. अपत्यामध्ये म्हणजे आई-वडिलांमध्ये वेगळे स्वरूपातले असतील तर तशातले, म्हणजे आईचे जर केसांचे रंग आणि कुरळेपणा जर असेल तर तो मुलीमध्ये किंवा 2 अपत्यांमध्ये दिसतो, तर 2 अपत्यांमध्ये वडिलांची लक्षणं दिसतात. कानांची मोकळी जी पाळी असेल किंवा कानांची चिकटलेली पाळी असेल तर यांच्यात पण सुद्धा आपल्याला म्हणजे फ्री लोब्स आणि अटॅच एअर लोब्स ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. तर हे आईवडील आणि मुलांमध्ये असणारे जे लक्षणं आहेत, काही डॉमिनंट होतात म्हणजे काही प्रभावी ठरतात आणि काही जे असतात अप्रभावी ठरत असतात आणि त्यानुसार त्यांची ती लक्षणं पुढे आलेली असतात. तर हाच बेस यांनी वाटाण्यांच्या बाबतीत सिद्ध करून दाखवलेला होता. तर त्याच्यामध्ये आपल्याला आता समजून घेऊया पुढचा घटक. मेंडलने केलेला जो मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे एकसंकर संततीचा प्रयोग होता, त्याविषयी आपण जाणून घेऊया. हा प्रयोग आपल्याला वाटाण्याच्याच झाडावर त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. इन दिस एक्सपेरिमेंट मेंडल ब्रॉट अबाउट द क्रॉस बिटवीन द 2 pea plants with only one pair of the constructing character, and this टाईप ऑफ द क्रॉस इज कॉल्ड ॲज अ मोनोहायब्रिड क्रॉस. म्हणजे काय केलं, यांनी एकच लक्षण त्यांनी उचललं आणि त्या लक्षणाच्या आधारे म्हणजे त्या 2 प्रकारच्या लक्षणं असतील तेच बिया त्यांनी उचलून त्यांच्या त्या झाडावर होणारा जो अभ्यास होता तो करून दाखवला. मग आता याच्यामध्ये काय घेतलं त्यांनी, तर त्याच्यामध्ये एक उंची हे लक्षण घेऊन उंच असणाऱ्या आणि बुटक्या असणाऱ्या वाटाण्यांचं झाडांचं उदाहरण आपल्याला इथे दिलेलं आहे. त्यालाच आपण पॅरेंटल जनरेशन असं म्हटलं जातं. पॅरेंटल जनरेशन म्हणजे जनक पिढी P1 म्हणजे उंच असणारी. द टॉल पी प्लांट्स अँड द ड्वार्फ pea plants were used in this process. Hence, this parent generation P1, the Mendel referred to the tall and the dwarf plant as the dominant and the recessive respectively. त्यांनी काय केलं, टॉल आणि ड्वार्फ असे 2 घटक याच्यामध्ये निवडलेले आहेत त्या स्टडीसाठी. द टॉल प्लांट वॉज रिफर्ड टू ॲज अ डॉमिनंट बिकॉज ऑल द प्लांट्स इन द नेक्स्ट जनरेशन विल वेअर द टॉल, and the dwarf plant was referred as the recessive plant because this character did not appear in the next generation at all. And this experiment has been presented by the Punnett square. म्हणजे त्या पेनेट स्क्वेअरने त्यांनी दर्शवलेला हा प्रयोग आपल्याला दिसून येतो. यामध्ये त्यांनी उंच आणि बुटक्या झाडांमध्ये खास करून बुटक्या झाडांचे जे आहेत त्यासाठी त्यांनी अप्रभावी लक्षण आहे असं म्हटलं गेलं आणि उंच जे आहे ते प्रभावी, म्हणजे जे नंतर येणारं जे झाड होतं ते उंच स्वरूपात आलं. म्हणून त्यांना असं म्हणावंसं वाटलं की उंच हा झाडांचा जो कॅरेक्टर आहे हा इथे प्रभावी ठरलेला आहे. आणि बुटक्या झाडांमध्ये बुटक्यांना अप्रभावी रेसेसिव्ह का वापरलं, कारण त्या F1 जनरेशनमध्ये त्यांना ते आढळले नाहीत लक्षणं, म्हणजे बुटके झाड त्याच्यात निर्माण होऊ शकले नाही. आता आपण ह्या चार्टवरून आपण समजून घेऊया. हा आपण म्हणतो मेंडल्स एक्सपेरिमेंट ऑफ द मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग. तर याचे काही संज्ञा समजून घेऊया. फिनोटाईप ज्याला आपण म्हणू शकतो की
जी स्वरूपविधा उंच आणि बुटकी म्हणजे त्याचा टॉल आणि डॉर्कनेस हा एक त्याच्यातला भाग आहे. जिनोटाइप म्हणजे त्याला जनुकविधा असं म्हटलं जात असतं. त्याच्यातल्या जीन्सच्या संदर्भातला हा शब्द आहे की टॉलनेस आणि तो आपल्याला कॅपिटल टी आणि स्मॉल टी या अक्षराने दर्शवलेला आहे. त्याच्यातलं जे गॅमेट्स फॉर्मेशन होतं युग्मक म्हणजे दोघांमध्ये एक उंच आणि एक बुटका यामध्ये ते गॅमेट फॉर्मेशन होऊन जातं फलनक्रिया होऊन आणि एक पहिली पिढी निर्माण होते. फर्स्ट फिलॅलियल आपण म्हणू शकतो फर्स्ट फिलॅयल जनरेशन F1 म्हणतात त्याला. ती कॅपिटल टी आणि स्मॉल टी या अक्षराने दर्शवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो मोठा आहे पुढे लिहिलेला तो टॉल आहे. जर बुटका असता तर आधी तो लिहून आपण व्यक्त केलेला असता. तर पण आपण इथे दिसून येतं की जो म्हणून ते नवीन अपत्य जे तयार झालं त्या दोघांपासून ते टॉल स्वरूपात. त्यानंतर पॅरेंटियल जनरेशन P2 आणि जिथे दिसून येतं आपल्याला जनक पिढी क्रमांक 2 आणि F1चे जे स्वयंपरागण म्हणजे सेल्फनेसने त्याच्यामध्ये घडून आलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्याच्यामध्ये पण बघा स्वरूविधा म्हणतात त्याला. उंच स्वरूपातले 2 झाडं आणि त्या झाडांपासून आपल्याला जे अपत्य मिळत गेलं जिनोटाइप्स म्हणतो त्याच्यात. तर कॅपिटल टी स्मॉल टी आणि कॅपिटल टी आणि स्मॉल टी असे 2 प्रकारचे टी अँड टी ते गॅमेट फॉर्मेशन या दोघांमध्ये घडून आपल्याला दिसतं. आता ही जी दुसरी पिढी आहे जी फर्स्ट फिलॅयल म्हणतात आणि जनरेशन नंबर 2. आता पहिली पिढी दोघांमध्ये तयार झालेली आणि पहिली पिढी F1 आणि F2 या अक्षराने दर्शवलेली आहे. इथे बघा मेल गॅमेट हा जो पनेट त्याला स्क्वेअर असं म्हटलं जात असतं. पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक आणि बघा या बाजूला जे आहेत ते तुमचे मेल गॅमेट्स आहेत, इकडे फिमेल गॅमेट्स आहेत आणि या दोघांमधून आपल्याला तयार झालेला हा तक्ता आपल्याला दिसून येतो. त्यावरून आपल्याला समजून घेता येईल. बघा टी आणि टी म्हणजे बघा पुयुग्मक टी आहे, स्त्रीयुग्मक टी म्हणजे या 2 गुणधर्म एकत्र आले तर बघा टी कॅपिटल टी म्हणजे उंच स्वरूपाचं झाड तयार होईल. त्यानंतर इथे स्त्रीयुग्मकामध्ये कॅपिटल टी असेल आणि पुयुग्मकामध्ये स्मॉल टी असेल. तर यांच्यामध्ये आपल्याला उंच असं झाड तयार झाल्याचं दिसून येतं. त्यानंतर खाली बघा स्मॉल टी आणि म्हणजे स्त्रीयुग्मक जर स्मॉल टी असलं लक्षणं असल्याने आता पुयुग्मक जर कॅपिटल टीचं यांच्याबरोबर जर फलनक्रिया घडून आली तर ती होणारा संतती जी आहे ती पण उंच आपल्याला इथे दिसतो कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आणि यामध्ये स्मॉल टी आणि स्मॉल टी यांच्यामधून जी काही पिढी तयार होईल ती पिढी स्मॉल टी म्हणजे इथे अंतर्भाव नाही आहे कॅपिटल टीचा म्हणून दोघंही लक्षणांचं त्याच प्रकारचं इथे आपल्याला आलेलं दिसून येतं. तर या पनेट स्क्वेअरच्या पद्धतीने आपल्याला हे सहज समजून येतं की कशा पद्धतीची ही लक्षणं यामध्ये दिसतात. बघा टॉल आणि डॉर्फ म्हणजे बघा इथे आपल्याला जो डॉर्फ तयार झालेला आहे हा दोन्ही लक्षणांमुळे झाला. पण मात्र तिथे बघा एक दुसरं मोठं लक्षण आणि एक मोठं उंच आणि बुटकं असेल तर तिथे सुद्धा टॉल तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. या बाबतीतलंच वर्णन आपल्याला इथे या पानावरच्या चौकटीवर आपल्याला दिसून येतं की फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणजे F1 आणि सेकंड फिलियल जनरेशन म्हणजे F2. आता ते कशा प्रकारे झालं आपल्याला इथे मी थोडक्यात सांगतो की हा प्रयोग करताना पहिली पिढी म्हणजे F1 सर्व झाडे उंच होती आणि परंतु ही F1 उंच झाडे जी होती P1 पिढीतील उंच झाडांपेक्षा वेगळी आहेत. कारण F1 पिढीतील झाडांचे जे उंच आणि बुटकी झाडे आहेत F1 पिढीमध्ये हे मेंडलने ओळखून घेतलं होतं आणि F1 पिढीतील ज्या निरीक्षणावरून की उंच झाडातील घटक बुटक्या झाडातील घटकांपेक्षा प्रभावी असा निष्कर्ष त्याने काढला होता. F1 झाडातील सर्व झाडे उंच असली तरी त्यांच्यात बुटक्या झाडांना कारणीभूत ठरणारे घटकही होते. म्हणजेच F1 पिढीतील झाडांची स्वरूपविधा उंच असली तरी जनुकविधा म्हणजे त्याचा जीन्स हे मिश्र स्वरूपाचे आहेत. स्वरूपविधा म्हणजे काय तर सजीवांचे बाह्यरूप आणि सजीवांचे दृश्य जे दिसतात आपल्याला तशा पद्धतीने ती वैशिष्ट्ये. उदाहरणार्थ उंच अथवा बुटकी झाडे. तर जनुकविधा जी असतात म्हणजे काय असतात की जे दृश्य लक्षणांसाठी कारणीभूत ठरलेली जनुके त्यांना जे घटक म्हणू शकतो आपण त्यांची ती जोडी म्हणजे जनक पिढीतील उंच झाडांची जनुकविधा जी कॅपिटल टी अक्षराने दर्शवली जाते ती एकाच प्रकारची म्हणजे टी युग्मकेपासून तयार झालेली असल्यामुळे त्यांच्या जनुकविधा पण सेम होती. आता F1 पिढीतील उंच झाडांची जनुकविधा
कॅपिटल टी आणि स्मॉल टी जर असेल तर त्यामध्ये ती दोन प्रकारची युग्मकेंनी तयार झालेली असतात असे आपण म्हणू शकतो. आणि म्हणजे F1 पिढीतील उंच झाडे आणि P2 पिढीतील P1 पिढीतील जे उंच झाडे यांची स्वरूपविधा समान असली तरी जनुकविधा भिन्न असते. हा प्रयोग त्यांनी पुढे सुरू ठेवला आणि मग F1 पिढीतील झाडांचे जे स्वफलन घडू दिलं त्याने. त्यांच्यामध्ये आतल्या त्या लक्षणांचे असलेले त्याच झाडांपासून नवीन पिढी त्याला म्हटलं गेलं त्यांनी, जी दुसरी संतानीय पिढी म्हणजे सेकंड फिलियल जनरेशन F2 नावाने त्याने व्यक्त केली. आणि आता दुसऱ्या संतानीय पिढीमध्ये जी उंच आणि बुटकी अशी दोन्ही प्रकारची झाडे होती ती मेंडेलच्या आकडेवारीनुसार एकूण 929 वाटाण्यांच्या झाडांपैकी 705 झाडे उंच होती तर 224 झाडे बुटकी आली. म्हणजेच या झाडांची स्वरूपविधा म्हणजे त्यांचा आकार आणि यांचं जे गुणोत्तर जे होतं ते 3 उंच आणि 3:1 या पद्धतीने 3 उंच आणि 1 बुटके. तर जनुकीय गुणोत्तर जे होतं ते 1 TT म्हणजे कॅपिटल TT होता आणि त्याचे 2 एक कॅपिटल टी आणि स्मॉल टी आणि नंतर त्यालाच आपण म्हणू शकतो की 1 TT अशा पद्धतीने त्यांनी त्याचा निष्कर्ष गुणोत्तर त्यात काढला होता. म्हणजे असा निघतो की या स्वरूपाचा विचार करता F2 पिढीतील झाडे 2 प्रकारची तर जनुकीय संकल्पनेनुसार 3 प्रकारची झाडे येतात आणि हे प्रकार त्यांनी तक्त्यामध्ये आपल्याला दिसून दाखवलेलं आहे. बघा, होमोझायगस म्हणजे प्युअर डॉमिनंट ज्या टॉल पॅन्ट म्हटलं शकतं त्याच्यात कॅपिटल टी आहे. दुसरं आहे होमोझायगस, त्याच्यामध्ये स्मॉल टीचा म्हणजे ड्वार्फ प्लॅन्ट म्हणजे ते बुटकं क्लिअरली बुटकं आहे आणि एक उंच आहे अशा पद्धतीने. आणि हेट्रोझायगसमध्ये बघा तर हे प्लॅन्ट दिसताना टॉल दिसतं मात्र त्याच्यामधला जो जनुकविधा जी आहे ती कॅपिटल टी आणि स्मॉल टी अशा पद्धतीने आहे आणि म्हणून त्यांना आपल्याला इथे हायब्रिड प्लॅन्ट्समध्ये मोडलं गेलेलं आहे. यालाच म्हणतात हायब्रिड स्वरूपातलं प्लॅन्ट. तर या तक्त्यांचा अभ्यास करा, वाचन करा आणि यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणून हे समजून घेतलं एकदा तर तुम्हाला ते अधिकरित्या प्रभावीपणे लिहिता येऊ शकतं. धन्यवाद.